शहरातल्या माणसाला वाटतं काय शेतकरी माजलाय. देऊळ बंद भाग 2 आता परीक्षा देवाची. ही आता परीक्षा देवाची नाव काय ते ह्या एका कारणामुळं त्यांनी शेतात माल फेकून दिला. बाहेर आणून विकायचा ना. अरे बाहेर आणून विकायचा कसा? म्हणजे काय शेतकरी काय धोत्राच्या स्वाग्यात एवढे सगळे मस्कमेलन भरून आणणार आहे का काय? त्याचा ट्रक आला, टेम्पो आला, ते इथून ट्रॅव्हल आला, मार्केटला नेऊन विकणं आलं. त्याच्यात जी किंमत वाढती ना तिथं शेतकरी लॉस मध्ये जातो. मग शेतकऱ्याला ज्यावेळी मार्केटमध्ये भाव नसतो त्यावेळी शेतामध्ये पडून दिलं ना चालतं. तुम्ही या ना शहरात आणि इथं येऊन मांड्या घालून बसा आणि खा. आम्ही थोडंच काय म्हणणार आहे? शेवटी हे वायाच जाणार ना. पण शेतकऱ्याला तसं परवडू शकत नाही. त्यामुळे शेतकरी कुठलाच आनंदाने स्वतःचा माल असा शेतात फेकू देत नाही. त्याच्या मागचे अर्थकारण हे खूप मोठं असतं. ते उगी आपलं बोलायला काय एसी हॉलमध्ये बसून शेतकऱ्यांनी ना 6 महिन्यात फेकलं असं काही नसतं. ते फेकलं म्हणजे त्याच्या मागे अर्थकारण लय मोठं असतं. म्हणून हा माल टाकावा लागतो कित्येकदा इच्छा नसताना.